अरे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी बसायला टाकलेलं आहे तिथं बसून घ्या. उभा राहिल्यावर सर्वांना बसून घ्यायचं आहे. झाडाच्या सावलीला पण बसा. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय मल्हार, जय शिवराय, जय लवजी, जय भीम, जय भीम, जय ज्योती क्रांती. या ठिकाणी ज्या संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत, ज्या पक्षाचे पदाधिकारी आले आहेत, त्यांनी या ठिकाणी पुढे येऊन आपल्या भावना व्यक्त करून आजच्या या RSS विरुद्धच्या तसेच ज्या आमच्या मातंग बांधवांवर अहमदनगरमध्ये सोला येथे अमानुष हल्ला झाला, अत्याचार झाला, या सर्व मागण्यांसंदर्भात या ठिकाणी पाठिंबा देऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या अशी विनंती करतो. आज इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो काही मोर्चा काढण्यात आलेला आहे, यातली जी मुख्य मागणी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण बघत आहोत की RSS कडे कोणतंही नोंदणीकृत प्रमाणपत्र नाही, तरी सुद्धा हे बेकायदेशीर असणारे जे RSS आहे गेली 100 वर्ष त्या देशभरामध्ये आपल्या समाजामध्ये काम करते असं ते दाखवते. परंतु त्यांचा जो काही कडेच त्यांचा जो काही स्वार्थ आहे, त्या स्वार्थासाठी हे लंपट असणारे जे लोक आहेत, देश स्वातंत्र्याच्या काळापासून, माझ्यापेक्षा इथं वयस्कर ठोंबरे सर आहेत, ते याचा सगळा इतिहास तुम्हाला सांगतील. देश स्वातंत्र्याच्या अगोदर पासून हे जे RSS आहे हे देशामध्ये काम करतंय. परंतु हे सगळं काम करत असताना इंग्रजांची हुजरेगिरी करणं, इंग्रजांबरोबर इंग्रजांना मदत करणं, जे काही स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे काही महापुरुष आहेत त्यांची काही जी सगळी त्यांची जी काही सगळ्या तक्रारी आहेत, ह्या तक्रारी इंग्रजांना करणं, अशा पद्धतीने ही देश स्वातंत्र्याच्या अगोदर काम करत होते. जे काही या देशामधले मोठे जमीनदार लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, त्यांच्या बाजूने उभं राहायचं आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला पूर्णपणाने विरोध करायचा, अशा पद्धतीने यांनी काम केलेलं आहे. हे जे काय RSS आहे त्यांचं एक बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक आहे, विचारधान त्याला मराठीमध्ये म्हणतात. त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणाने ह्यांच्या शत्रूंची नोंद करून ठेवलेली आहे. त्यांचे कोण शत्रू आहेत? त्यांचे मुख्य शत्रू पहिल्यांदा मुस्लिम आहेत. मुस्लिमांच्या कशा कत्तली करता येतील असं ह्यांनी 100 वर्ष बघितलेलं आहे. हा 100 वर्षामध्ये ठिकठिकाणच्या ज्या काही दंगली घडलेल्या आहेत, ठिकठिकाणच्या मुस्लिमांना जेलमध्ये खितपतच ठेवावं लागलं. अशा प्रत्येक वेळेस RSS ने हा सगळा उद्योग केलेला आहे. ठिकठिकाणच्या दंगलीमध्ये RSS आहे. कुठलीही दंगल काढून बघा तुम्ही, गुजरातची दंगल बघा, इतर ठिकाणच्या दंगली बघा, प्रत्येक ठिकाणी हे RSS वाले. महात्मा गांधींना मारणाऱ्यामध्ये सुद्धा हे RSS वाले होते. देशाच्या महापुरुषाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही. अशा पद्धतीचं यांचं वर्तन आहे. हे कुणामध्ये काम करतात? ज्या मुलांना काही कळत नाही अशा लहान लहान मुलांना हे मुलांमध्ये हे काम करतात. 6वी 7वी 5वी 8वी 9वी 10वीच्या मुलांमध्ये हे काम करतात. त्यांच्यामध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये, कष्टकरी वर्गाच्या विरोधामध्ये, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये विष कालवायचं आणि काहीतरी युद्ध चाललंय असं सांगायचं. एक लहान पोरगा माझ्या ओळखीचा आहे, मी त्याला भेटलो. म्हणलं तू कुठल्या शाखेत विकेत जातो का? हा सर जातो म्हणला. हा माझा अनुभव आहे, मी ऐकलेला आणि त्याच्या तोंडातून ऐकलेला आहे. तो म्हणला मी शाखेमध्ये जातो सर. शाखेमध्ये गेल्यानंतर तुला काय शिकवतात? आम्हाला युद्ध शिकवतात. अरे म्हणलं कुणाबरोबर युद्ध करायचंय?
युद्ध करायला सैनिक आहेत ना म्हणलं, तू कुणाबरोबर युद्ध करणार म्हणलं? आपल्या तर देशामध्ये आपण हिंदू मुस्लिम शीख इसाई सब हम सब भाई भाई असं शिकलो ना, मग कुणाबरोबर युद्ध करायचंय? आम्हाला युद्ध करायला शिकवतात म्हणला. आम्ही एके दिवशी आमच्यामध्ये असं युद्ध केलं की आमच्या आई बाप आल्यानंतर शाखेच्या शिक्षकाला रागवायला लागले, तुम्ही आमच्या पोरांना भांडणं शिकवताय. ही यांचं वर्तन आहे. या अशा पद्धतीने ह्या बार्शी शहरामध्ये सुद्धा काम करतात, दिसतात मुठभर, परंतु पैसेवाल्या वर्गाला साथीला घ्यायचं आणि कष्टकरी वर्गाची जी मुलं आहेत त्यांना दंगलीमध्ये लुटून द्यायचं, असा हा त्यांचा उद्योग आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे. ऑर्गनायझर नावाचं त्यांचं एक वृत्तपत्र होतं, आहे अजून पण ते चालू आहे. देश स्वातंत्र्याच्या अगोदर हिंदू कोड बिल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांवरती अत्यंत विकृतपणानं बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र, व्यंगचित्र त्याच्यामध्ये काढलं ऑर्गनायझर मध्ये. हे जर का मी चित्र जर का तुम्हाला कशा पद्धतीचं आहे हे जर का सांगितलं तर तुम्हाला ह्याच्याही पेक्षा राग येईल. असं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्यांचं मत आहे. आणि हे काय सांगतात की आरएसएसच्या शाखेला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी इथली चातुर्वर्ण व्यवस्था, इथली हिंदू धर्म व्यवस्था पूर्णपणाने नाकारलेली आहे आणि इथला वैज्ञानवादी, भौतिकवादी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. असं असताना हे आरएसएस वाले कसं काय सांगू शकतात की बाबासाहेब आंबेडकर शाखेमध्ये गेलेले होते? ही सगळी यांची बदमाशगिरी आहे. दलितांमध्ये घुसता यावं, कष्टकरी वर्गामध्ये जाऊन त्यांना काम करता यावं, एक मार्ग मोकळा व्हावा, याच्यासाठी यांची सगळी ही गडबड आहे. आणि हा आरएसएसचे मी जे सांगितलं बंच ऑफ थॉट्स ते वाचून काढा मित्रांनो. हे वाचणं आवश्यक आहे, सगळं वाचणं गरजेचं आहे. त्यांच्या बरोबरची जी लढाई आहे ती वैचारिक लढाई आपल्याला पुढच्या काळामध्ये लढायची आहे. मुस्लिम शत्रू, ख्रिश्चन शत्रू, दलितांचा नेता ह्यांना बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जी घटना आहे ती घटनेला हे पूर्णपणानं विरोध करतात, देशाच्या झेंड्याला विरोध करतात. 1991 सालापर्यंत ह्यांच्या नागपूरच्या कार्यालयावरती झेंडा कधी तिरंगा आपला फडकलेला नाही. अशा पद्धतीचे हे बदमाश आहेत. कितीही सांगितलं तरी खूप कमी पडेल. आरएसएस ही आपल्या समोरचा ह्या देशातला सगळ्यात मोठा धोका आहे. हा त्यांचे 100 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. कम्युनिस्ट त्यांचे विरोधक बंच ऑफ थॉट्स मध्ये लिहिलेले आहे त्या गोळवलकरांनी. कोण विरोधक? कम्युनिस्ट विरोधक, मुस्लिम विरोधक, दलित विरोधक, त्यांच्या विरोधामध्ये काम करा, अशी ह्यांची घटित लिखित संहिता आहे. आणि त्या संहितेमध्ये हे बोलतायत. त्यांना संविधान अजिबात मान्य नाही. बंच ऑफ थॉट्स मध्ये मनुस्मृतीचे काही श्लोक त्याच्यामध्ये घातलेले आहेत जगदळे, त्याच्यामध्ये मनुस्मृतीचे श्लोक आहेत. आणि हे मनुस्मृतीच्या नावानं काम करणारे जे आहेत हेच लोक आरएसएसच्या मागे दडलेले आहेत आणि त्यांना आपल्याला हुडकून पुढे काढले पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, जे आपली लेकरं बाळ आहेत, आपली जी लहान मुलं आहेत, हे आरएसएस पासून जपत त्यांच्यामध्ये जाऊन देऊ नका. काळ कठीण आहे, संघर्षाचा आहे. तर आपण सगळेजण ह्या आरएसएसच्या विरोधामधली जी लढाई आहे ती सगळ्या ताकदीनं चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाऊयात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी हा मोर्चाला पाठिंबा व्यक्त करतो. त्यानंतर कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर बोलतील, माझे ते नेते ते बोलतील. एवढं बोलून मी थांबतो. या ठिकाणी सर्व वक्त्यांना विनंती आहे की आपलं बोलणारे खूप जण आहेत, आपलं म्हणणं थोडक्यात व्यक्त करावं. यानंतर कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर बोलतील. भावांनो आणि बहिणींनो, आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये या देशातली एक विषारी असलेली विचारधारा, लोकशाहीला विरोध करणारी धारा, बहुजनाला कष्टकऱ्यांच्या लढ्याला विरोध करणारी धारा, ज्यांनी आतापर्यंत सांगितलं गेलं की या स्वातंत्र्यासाठी कवडीचंही काम केलेलं नाही, परंतु आपल्या अज्ञानामुळं, आपल्या बिकीमुळं, आपल्या बेसावतपणामुळं आज देशाची सत्ता हे लोक भोगतायत. आणि त्या सत्तेच्या आधारे धनदांडग्यांचा पैसा घेऊन समाजामध्ये जाती जातीत दुपडी माजवायचं काम आज हे लोक करतायत. आरएसएस ला आपण विरोध करतोय, याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे की त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आम्ही जातीवाद मानतो, आम्ही मनुवाद मानतो, आम्ही स्त्रियाला दुय्यम मानतो, आम्ही
लोकशाहीला मानत नाही, आम्ही हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहोत, आमचा हिटलर लाडका आहे, आम्ही हिटलरच्या विचारानं चालणारे आहोत, आम्ही बाबासाहेबांचं घटना मानत नाही, या पद्धतीनं या संस्थेचा मूलभूत पाया आहे. आज आपण इथं आंदोलन करतो, या बहुजन वंचित आघाडीनं हे जे काही आंदोलन केलं त्याबद्दल मी त्या सगळ्या पुढाऱ्यांना, धनंजय असेल, शिवसेना गच्छीव असेल, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. पण मित्रांनो, लढाई भावनिक नाही, हा कॅन्सर आहे. कॅन्सर जसा शरीरामध्ये पसरतो त्याच पद्धतीनं देशाच्या एकूण विचारधारेमध्ये, एकूण समाजामध्ये हा कॅन्सर पसरलेला आहे. एका मोर्चातल्या घोषणानं याचा पराभव होऊ शकणार नाही. याचा पराभव करायचा असेल तर तो एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे या देशाचे संविधान आणि त्या संविधानानं दिलेला विचार, हा विचार मजबूत करणं आणि त्या आधारे चालणं. आज यांचा संविधानावर हल्ला आहे. संविधानावर हल्ला म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावर हल्ला. बाबासाहेबांच्या विचारावर हल्ला म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मानवतावादी मूल्यावर हल्ला. आणि म्हणून आपल्याला या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये चित्र आपण पाहिलं. मित्रांनो, यांच्यापासून तर सावध राहायचं, पावला पावलाला यांना विरोध तर करायचा. पण एका गोष्टीची नोंद मी मुद्दाम करतो, कदाचित इतर कुणी बोलणार नाही असं मला वाटतं म्हणून मी सांगतो. आणि तो मुद्दा असा आहे की हे बाडगे, मग ते राष्ट्रवादीतून गेलेले असतील, ते शिवसेनेतून गेलेले असतील, ते काँग्रेसमधून गेलेले असतील, ते अजून इतर कुठून गेलेले असतील, या सगळ्यांनी समाजाला फसवलंय. समाजाची मतं घेतलेली आहेत, बाबासाहेबांच्या नावानं मतं घेतलेली आहेत, आणि आज ते त्यांच्या दारामध्ये पालख्या वाहतात. ते आपले शत्रू आहेत, ते आस्थानीतले शत्रू आहेत. समोरच्या शत्रूला मारता येतं, पण जो आपल्यात लपलेला आहे त्याला मारणं जरा अवघड असतं. आणि म्हणून हा विचाराच्या आधारावर करायची लढाई आहे. आज ह्यांनी भ्रष्टाचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज चित्र काय दिसतंय? शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत, तरुणांना बेरोजगार आहे, काम नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत, पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरामध्ये कोयते उघडले जात आहेत, भ्रष्टाचार केला जातोय, ड्रग्जचा काळा व्यापार केला जातोय, मंत्री डान्स बार चालवतोय, एखादा आमदार उठतो आणि सांगतो की मुसलमानाच्या दुकानातनं सामान खरेदी करू नका, ख्रिश्चनाच्या दुकानातनं सामान खरेदी करू नका. याचा अर्थ असा आहे की यांना धर्माच्या आधारे, धर्माचं नाव घेतात, हे धर्माचे रक्षक नाही, हे खरा हिंदू धर्माचा किंवा कुठल्या धर्माचा भाग नाही, हे स्वार्थाला चटावलेले. आणि शिवशाहीपासून सत्ता कुणाची असू द्या, कारभारी हे आहेत, लक्षात ठेवा. सत्ता कुणाची असू द्या, पेशवाईतले कारवाई हेच होते, शिवशाहीतलेही कारभारी हेच होते, आणि स्वातंत्र्यामध्ये सुद्धा त्यांना कारभारी व्हायचंय. म्हणून यांचा पराभव शिक्षणानं, विचारानं, बाबासाहेबांच्या विचारानं करता येईल, नुसत्या घोषणेनं पराभव करता यायचा नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. सातत्यानं आपण या विचारावर सगळे समविचारी पक्ष, संघटना एकत्र येऊया, प्रबोधन करूया, लोकांना समजावून सांगूया. कारण सगळ्या अंगात भिनलेला हा रोग आहे. हा रोग अंगामध्ये भिनलेला आहे. आणि प्रचंड मोठा पैसा कमवलेले, भ्रष्टाचार केलेले आपल्या बहुजनातले नेते, कोण अर्थमंत्री बनतोय, कोण गृहमंत्री बनतोय, कोण आमदार बनतोय, कोण खासदार बनतोय. काल परवाचं प्रकार किती सांगावं, कोळसा उघडावा तेवढा काळ आहे. काल परवा त्या फलटणला एका डॉक्टरला आत्महत्या करावी लागली. त्याच्यामध्ये भाजपच्या एका खासदाराचं नाव आहे. एका ठिकाणी मुंबईला डान्स बार चालवतोय, तो भाजपचा गृहमंत्री आहे. एक जण येतो आणि 70,000 कोटी रुपये बोलवतो, आणि त्या भीतीनं आपला पक्ष सोडतो आणि भाजपमध्ये सहभागी होतो. आणि लोकांना अजित पवार शहाणपणाच्या गोष्टी सांगतायत की देश अडचणीत आहे, समाज अडचणीत आहे. तेव्हा ह्या सगळ्या लोकांपासून सावध राहा. हे सगळे आपले विचाराचे शत्रू आहेत, आपले व्यक्तिगत शत्रू नाहीत. रामदास आठवले सुद्धा आपल्या विचाराच्या विरोधात गेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि या सगळ्याच्या आधारे तिथून पुढे आपली एकजूट मजबूत करा, सातत्याने एकत्र या, विचार शिका, विचाराच्या आधारे चला. नुसत्या घोषणा करून हे भागणार नाही. सगळ्या घोषणा आपल्या त्यांना येत आहेत. आता लक्षात घ्या, आपल्यापेक्षा घोषणा द्यायला ते बहादर झालेले आहेत. आपण कधी कुणाला दुखवलेलं नाही. ह्यांनी नुसतंच महात्मा गांधीला मारले असं नाही, पानसरेंना मारलंय, दाभोळकरांना मारलंय, कुलबर्गीला मारलंय, ठिकठिकाणी हे मारतायत. आणि अशा ह्या समाजाला मारेकरे म्हणून आपल्या पुढे आलेल्या भाजपच्या या RSSला आपण सगळेजण विरोध करूया. पुन्हा एकदा बहिणींची, खास करून मी बहिणीचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की या विचारानं केवळ बाबासाहेबांच्या नावानं आपण आलेला, आणि हीच आपली शक्ती आहे.
पण नुसतं नाव दोन घोषणा घेऊन उपयोग होणार नाही. तो विचार आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये आपण आणला पाहिजे, एवढी अपेक्षा करतो आणि मी तुमची रजा घेतो. जय भीम. यानंतर आमचे बंधू आदरणीय आनंदजी चांदणे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन व्यक्त करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी आज आरएसएसच्या विरोधाची बंद आहे. सर्वप्रथम सर्व पार्टीकरांचे या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी संत पाळून आजच्या या बंदला सहकार्य केल्याबद्दल. या ठिकाणी मी सकल मातंग समाजाच्या वतीनं आणि डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी मी आजच्या बंदला पाठिंबा देतो. आणि ज्या प्रकारे मातंग समाजावर वारंवार या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून ज्या अन्याय होत्यात त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि या मोर्चाच्या माध्यमातून मातंग समाजाला एक सांगू इच्छितो की आरएसएस संघटना ही मातंग तरुणांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर कुठल्याही भोलाशाला बळी न पडता आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारांना पुढे जायचं आहे. आणि आपल्याला तरपुढ जीवनात पुढे जायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारालाच पुढे जावे लागेल. एवढ्या पुढून माझी 2 शब्द संपवतो. त्यानंतर सूर्याबाई मस्के यांना विनंती करतो. यानंतर काँग्रेसचे अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वसीम पठाण साहेब यांनी मार्गदर्शन व्यक्त करावं अशी विनंती करतो. आज जी अहमदनगर मध्ये झालेली घटना आणि देशभरात आपण पाहिलं तर मुस्लिम असेल, दलित असेल, यांच्यावर जे अन्याय अत्याचार ते वाढत चाललेला आहे. ते वाढत चाललेला अत्याचार, अन्याय याचं मुख्य कारण असेल ती आरएसएसची विचारधारा आहे. जे आरएसएस या भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कसलंही त्यांचं योगदान नाही. हे आरएसएस भारत देशामध्ये जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडवल लावून ह्या भाजपला सरकारमध्ये बसण्याचा मोठा भांडवल आरएसएस आहे. आज या मोर्चाला माझा आणि माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. जर आपल्या देशाला वाचवायचं असेल, त्या देशाला प्रगती पथावर यायचं असेल तर आपल्याला या आरएसएसवर बंदी आणलीच पाहिजे. कारण यांची जी विचारधारा, यांची जी थिंकिंग पूर्णपणे संविधानाला ना मानणारे, देशाच्या तिरंगाला ना मानणारे, खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा समोर आलेला आहे. फक्त धर्मामध्ये फूट पाडून सत्तेची भाकरी खाणारे हे लोक हे कुठं थांबलं पाहिजे. तर आज या बहुजन वंचित आघाडी यांनी जी मोर्चा काढला त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि पुढे ही लढाई चालू राहील आणि आमचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा राहील मी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकरदादा वाघमारे हे आपले विचार व्यक्त करतील. सर्वांना मानद जय भीम. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते, सर्व सदस्य, वरिष्ठ
ज्या प्रकारे हा मोर्चा बार्शीनेही सर्व नागरिकांनी कोडोकोडपणे पाळलेला आहे, त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी कौतुक करावं एवढं कमी नाही। आज या ठिकाणी झालेले अन्याय आपण बघताय, मातंग समाज असेल, इतर सर्व बहुजन समाज असेल, दलित वर्गातल्या हर एक घटकावर ही RSS कायमस्वरूपी अन्याय करत आलेली आहे। त्याच्यामुळे सत्ताधारी असो आणि कुणी असो, आमचं एकच मत आहे की आमच्या कुठल्याही घटकाला हात लागला तर आम्ही कधीही गप बसणार नाही आणि कधी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो आणि कधीही असेच कोडकोड बंद होऊ शकतो। त्याच्यामुळे ही ताकद, ही बहुजनांची ताकद आहे, ही शासनानं लक्षात ठेवावं। बस एवढं मी बोलतो आणि भीम टायगर संघटनेचा सदैव पाठिंबा राहील। जय भीम, जय भारत। यानंतर आंबेडकरी चळवळीच्या आमच्या भगिनी रंजनाताई या आपले विचार व्यक्त करतील। प्रथम मी सर्वांना सविनय जय हिंद करते आणि या ठिकाणी आज जो RSS विरोधात मोर्चा निघालेला आहे, तर तो वंचित बहुजन आघाडीतर्फे हा मोर्चा निघालेला आहे। तर मी प्रथम इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत त्यांचं मी कौतुक करते आणि सर्वांचं इथं जे जमलेले आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करते। तर आज जो हा RSS विरोधी जो मोर्चा निघालेला आहे, तर नुसतं मोर्चे काढून जमणार नाही बांधवांना आपल्याला। तर आता खरी गरज आहे आता संघटित होण्याची आणि जागरूक राहण्याची। कारण काय, आता नाही जर आपण जागलो तर परत कधीच जागलेलो नाही। कारण हे जे सरकार येते हे कोण निवडून देत नाही बांधवांनो, हे EVM मशीनच्या द्वारे हे सरकार निवडून येते आणि हे मुठभर जे RSS आहे आपल्या राज्यकर्ते। आता खरी गरज आहे आपल्याला जागे राहण्याची आणि जागृत होण्याची। तर मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छिते की मोर्चामध्ये सामील तर होऊ, चळवळीमध्ये सामील होऊ, पण जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला आपला खरा नेता निवडून द्यायचा आहे तिथं। आणि आपल्याला आपला जेव्हा नेता असेल तेव्हाच आपल्याला आपलं म्हणजे मजबूत आपलं म्हणणं मांडता येईल। आणि आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात व्हायची आहे। तर आपण जर शासनकर्ती जमात नाही झालो तर हे मुठभर मनुवादी आपल्या राज्य केल्याशिवाय राहणार नाही। तर हे मोर्चाच्या द्वारे जे RSS चा जे धिक्कार आहे, मी वैयक्तिक मी नालंदा बुद्ध विहार आणि लुंबिनी बुद्ध विहाराच्या वतीनं मी याचा निषेध करते आणि इथंच मी थांबते। नमो बुद्धाय, जय हिंद सर्वांना। यानंतर संजयताई बारगुळे आपले विचार व्यक्त करतील। प्रहारच्या जिल्हाध्यक्षा आज जो बार्शी तालुक्यामध्ये बार्शी तालुका बंदची हाक आहे सगळ्यांनी आपण पाळलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली आज बार्शी बंद आणि हा मोर्चा आहे। तर त्याला प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमचा पाठिंबा आहे। खरं तर सगळेजण माझ्या मागे एक घोषणा द्यावी असं वाटतं की खूप वेळ झाला गडमळण्यासारखं झालं। RSS मुर्दाबादची, RSS मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद, RSS चा मुर्दाबाद, RSS चा मुर्दाबाद, RSS चा मुर्दाबाद। हा, तर आपला आवाज हा एवढ्या पुरता मर्यादित नसून त्यांना वाटत असेल की आपण बार्शी बंद केली, आज आपण आंदोलन केलं, एखादी रॅली केली आणि एवढ्यावर आपण थांबू, तर RSS ला आमचं छाती ठोकपणे आव्हान आहे, सांगणं आहे की आम्हाला काही कमी समजू नका। जर बाबासाहेबांचा कायदा, जर बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला मान्य होत नसेल तर तुमचं हाल बेकार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। बरोबर आहे का बांधवांनो? आज अहमदनगर सारख्या ठिकाणी एवढी विचित्र घटना घडली आणि हे RSS सारखी लोक भाजपची दलाल आहेत, भाजपचे दलाल आहेत आणि भाजपला निवडून आणण्यासाठी किंवा त्यांची दलाली करण्यासाठी या संघटनेचा वापर करत आहेत हे पूर्ण महाराष्ट्रभर जाणतात। तर या संघटनेचा आपल्यासाठी तर काही फायदाच नाही, परंतु या संघटनेच्या माध्यमातून जातीयतेमध्ये तेढ आणणं, समाजामध्ये तेढ आणणं, एकमेकाच्या विरोधात जाऊन भांडणं लावणं, याच्याशिवाय RSSनं काही केलेलं नाही।
त्यामुळं या संघटनेचा जो उगम आहे आपल्या कुठल्याही फायद्याचा नाही. बऱ्याच सामाजिक संघटना आहेत, आपण बघतो पूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक संघटना आहेत, पण त्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विधवा, गोर, गरीब, शेतकरी आणि समाजासाठी हिताचे निर्णय घेऊन हिताचे आंदोलन केले जातात. परंतु ही RSS जी संघटना आहे तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करते. म्हणून या RSS ची आपल्या सगळ्याची जी मागणी आहे, RSS ही बंद व्हावी, याचा धिक्कार असावा. जर यापासून आपल्या पूर्ण महाराष्ट्राला आता ठोंबरे काकांनी सांगितलंय की हा कॅन्सर आहे, हा कॅन्सरचं जर आपण निदान करतोय ना तर तेवढं पुरतं निदान होतं. परंतु या कॅन्सर सारखा रोग हा शरीराला पूर्णपणे विळखा घालतो आणि त्यातून माणसाची काही सुटका नाही. म्हणून आता आपल्याला कळालेलं आहे की RSS ही संघटना कोणासाठी काम करते, काय काम करते. त्या RSS संघटनेपासून आपल्या समाजातील महाराष्ट्रातील लोकांचं किती नुकसान होत आहे हे आपल्याला समजून येत असताना बघून न बघितल्यासारखं जर केलं तर हा जो विळखा आहे, हा जो कॅन्सर सारखा रोग आहे तो आपल्यापासून कमी होणार नाही. म्हणून याच्यावर तात्काळ लक्ष द्यावं. आणि हे जे सरकार आहे, आता या सरकारावरती बोलायची वेळ येते. या सरकारने RSSचं जे काही डोक्यावर घेऊन तांडव घातलेला आहे, या सरकारने शेतकऱ्याच्या कर्जमाफ्या कराव्या, या सरकारने विधवा निराधाराची कामं करावी. आज फक्त लाडकी बहीण म्हणतात, आज माझ्या लाडक्या बहिणी देवाभाऊ रस्त्यावर बसलेत. जर त्यांचा मुलगा, त्यांचा पती, त्यांचं कुटुंब जर सुरक्षित राहत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण म्हणून घेणं योग्य नाही. फक्त तुमचं सरकार येण्यासाठी जर तुम्ही लाडक्या बहिणीची उपमा आमच्या सरकारला देत असाल तर आमचं खूप चांगलं आहे का बघा. आमच्या बाहेर गेलेली मुलं व्यवस्थित घरी येतात का बघा. आमच्या समाजामध्ये तेढ तुम्ही निर्माण करता, आमचा समाज व्यवस्थित आहे का तुम्ही बघा. नुसतं लाडक्या बहिणी म्हणून देवा भाऊ चालत नाही. तुमचे ते डान्स बार, मग ठोंबरे काका म्हणाले तुमच्याच डान्स बार. आता बघितलं असेल 2 दिवसापासून फेसबुक वरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये एक ताई चांगला डान्स घालते, मला जाऊ द्या ना घरी वाजल्या की 12. काय ताई आणि काय दादा, तुम्ही आमच्या शेतकऱ्याला करता वादा, बहिणीशीला करता वादा आणि तुमच्या कार्यालयामध्ये बायका नसतात. आणि आम्ही ज्या सामाजिक कार्यकर्ते भगिनी आहे, साधा एका गाण्याचं स्टेटस ठेवू शकत नाही दादा. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही तर असल्या नाचणाऱ्या बायका पक्षामध्ये घेतला आणि पक्ष मलिन केला. आता 2-4 दिवस झालं दादा तुमचा बघा वादा. तुमची बाई तुमच्याच कार्यालयामध्ये म्हणते वाजल्या की 12. दादा आता तुमच्या वाजल्या 12, 10:30 वाजलं होतं, पण दादा ती बाई म्हणती वाजल्या की 12, मला जाऊ दे ना घरा. आणि असल्या जर बाया तुम्ही पक्षामध्ये घेतलात तर आमच्या महाराष्ट्राचं वाटोळ झालं, वाटोळ. आज रोज शेतकरी मरतो, रोज माझ्या आया बहिणीच्या कपाळाचं कुकू पुसतं, पण दादा तुम्हाला वेळ नाही माझ्या आया बहिणीकडे बघायला. आज ओला दुष्काळ जाहीर करा म्हटलं, तुम्हीच वादा केला होता. ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळी भर स्टेजवर भर सभेमध्ये तुम्हीच म्हणाले होते की आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करू. कुठे गेला हा उतारा कोरा? कुठे गेले ती तुमचे शब्द? कुठे गेली ती तुम्ही वचनं? अहो तुम्ही जी लाडकी बहीण योजना केली ना, त्या लाडक्या बहिणीची योजना आमच्या लाडक्या बहिणींनी मागितलेली नव्हती, तुम्ही स्वार्थापोटी केली. आता आमच्या लाडक्या बहिणीला विचारा, अहो लाडक्या बहिणी आपण योजना मागितली होती का? मागितली होती का? नाही, आम्ही मागितली नव्हती. अरे जी शेतकरी रानात राबतो त्याचं उभं पीक अतिवृष्टीमध्ये वाहून गेलं तरी तुम्ही आज माझ्या शेतकऱ्याची दिवाळी काळी गेली काळी. एकाही शेतकऱ्याच्या घरामध्ये माझा दिवा लागला नाही. आणि तुम्ही म्हणाले होते की दिवाळीच्या पूर्वी की आम्ही शेतकऱ्याची दिवाळी चांगली करू, शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टीचा पैसा देऊ. अरे भामट्यानं तुम्ही रुपया तर दिलाच नाही. लक्षात ठेवा, ज्या बळीराजाला तुम्ही बळीराजा म्हणता, जगाचा पोशिंदा म्हणता, आणि त्या जगाच्या पोशिंद्याला जर रोज आत्महत्या करावी लागत असेल, रोज मरावं लागत असेल तर तुमच्या या सरकारला काय आम्ही छाटायचंय का? आज माझी बहीण, माझा भाऊ जर व्यवस्थित राहत नसेल, संध्याकाळच्या वेळी आज माझी भगिनी बाहेरून घरी सुखरूप येत नसेल, आया दिवसाला अत्याचार होत असतील तर या तुमच्या सरकारचा काय उपयोग आहे? देवाभाऊ तुम्ही गृहमंत्री आहात, पर्वतात विषय डॉक्टर भगिनी तिची आत्महत्या झाली, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा हात आहे. मग जर तुम्ही रक्षण करते भक्षण करते होत असाल तर न्याय आम्ही कुणाला मागायला जायचं? आणि हे RSS
RSS ला तुम्ही पाठीशी घालत असाल तर या RSS ला आम्ही आत्ता एवढ्या आंदोलन आणि मोर्चा पुरता बसणार नाही बांधवानो. आपण आता हा विडा हाती घेतलेला आहे. जोपर्यंत RSS ची संघटना बंद होत नाही, RSS जोपर्यंत नायनाट होत नाही, तोपर्यंत आमचा बांधव गप्प बसणार नाही. एवढंच बोलताय. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे आपले मनोगत व्यक्त करतात त्यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. संसद झालेलं आहे, माता भगिनी या ठिकाणी उन्हात बसलेले आहेत, तेवढी सर्वांनी काळजी घ्यावी. यानंतर अखिल भारतीय मराठी सेवा संघ शंभूराजे युवा क्रांतीचे अध्यक्ष आबासाहेब काळे हे आपल्या या ठिकाणी पाठिंबा आणि निवेदन देण्याला त्यांनी द्यावं. आता सगळं ताईनं सांगितलेलं आहे की अखिल भारतीय मराठा सगळं सांगितलेलं आहे. थोडं सांगतो, थोडक्यात सांगतो. मौली सगळे उन्हात आहे का तर ताईंना सांगितलं की शेतकरी उपाशी, म्हणजे जो पोशिंदा जगवतो तोच उपाशी. बरोबर आहे का? शेतकऱ्यांना पिकवलं तर आपल्याला खायला मिळेल. आणि म्हणले पैसे टाकतो, कोणाच्या खात्यावर पैसे आले सांगा बरं. आता म्हणते ती केवायसी करा, यांचं डबडं लागलं. डबडं लागलं. हा, माझं नाव आबास आहे आणि यांना बी डबडच लावणार का? लाडकी बहीण म्हणले पण तुमचं कुंकूच बळकट नाही तर काय? हा, माझ्यावर हल्ला झाला बघून देवळात का झाला? थोडक्यात सांगतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय हिंद. यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय आनंदराव साहेब यांनी मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. पुढील वक्त्याला विनंती आहे की सर्व गोष्टी पाहता थोडक्यात या ठिकाणी आज आपण बार्शी शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आणा यासाठी बार्शी शहर बंद, याचबरोबर हा मोर्चा घेऊन आपण तहसील समोर आलेलो आहोत. या बंदला आणि मोर्चाला RSS या संघटनेवर बंदी घालावी म्हणून संभाजी ब्रिगेडचा मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आज आपण RSS वर बंदी आणा म्हणून हा जो मोर्चा आणि या ठिकाणी बंद ठेवलेला आहे, खरं म्हणजे RSS वर बंदी ही या देश स्वतंत्र पूर्व काळापासून ते आतापर्यंत जवळपास 2-3 वेळा आलेले आहे. परंतु या RSSचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढे खतरनाक आहेत की त्यांना माहिती आहे कधी झुकायचं, कधी वाकायचं, कधी थांबायचं आणि कधी आक्रमक व्हायचं. त्या पद्धतीने ते काम करतात. आपण जर बघितलं असलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी राज्याभिषेक नाकारणारी ही मंडळी आहे. राजश्री शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये शूद्र मानणारी ही मंडळी आहे. महात्मा फुले यांना वरातीमधून शूद्र म्हणून बाहेर काढणारी ही मंडळी आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य प्रकाशित होऊ न देणारी ही मंडळी आहे. ह्या विचारांच्या लोकांवरती बहुजन समाजानं विश्वास काही काळासाठी ठेवला होता, म्हणून ह्यांची भूमिका इतकी आक्रमक केली की आज बहुजन समाजाला विचारणं गेले. आपण जर बघितलं असलं RSS वर बंदी आणण्याची कारणं काय आहेत? मी आता सांगितलं महापुरुषांना दिलेला त्रास. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं सध्याचे बहुजन समाजाचे प्रश्न कुठले आहेत? बहुजन समाजाचे प्रश्न आता सध्या बहुजन समाज सगळ्यात जास्त शेतीवरती अवलंबून आहे आणि शेती ही पावसामुळं आणि अतिवृष्टीमुळं अडचणीत आहे. असं असताना एक तरी आपल्याला कुठं RSSचा मोर्चा किंवा आंदोलन दिसलं का की शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे? दिसलं का आपल्याला? अजिबात दिसलेलं नाही. त्यांना शेतकऱ्यांवरनं काही घेणं देणं नाही, गोरगरिबावरून काही घेणं देणं नाही, सर्वसामान्यावरून काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांच्या स्वधर्मीयांचा, उच्चवर्णीयांचा कशा पद्धतीने चांगल्या पदावरती बसवता येईल, त्याचा लाभ कसा घेता येईल, त्याच्यासाठी फक्त त्यांचं चाललेलं संघटन आहे. म्हणून हे संघटन सर्वसामान्याच्या कुठल्याही कामाचं नाही, म्हणून त्याच्यावरती बंदी आणा यासाठी हा असणारा मोर्चा आणि बंद आहे. या बंदला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो. आणि आज मी या ठिकाणी सांगतो की मागं पण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, जर या पुढच्या तर याला फक्त या पुढच्या काळामध्ये बौद्ध समाज आणि आंबेडकरी चळवळच घेऊन जाऊ शकते. कारण बाकीच्या सगळ्या चळवळी आणि सगळेजण या ठिकाणी बहुतांश लोक ही RSSच्या दबावाला बळी पडलेले आहेत, थांबलेले आहेत.
त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात आंबेडकरी चळवळ जी जी काही भूमिका घेईल त्यावेळेस मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी आपण RSS वर बंदी घालण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. RSS ही जातीवादी संघटना खूप बोकाळत चाललेली आहे. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील एका मातंग तरुणावर वडापावच्या त्या ठिकाणी त्या मनवादी लोकांनी हल्ला चढवला. त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारला आणि तोंडात मुतले देखील. या अशा RSS बडव्यांचा धिक्कार करतो आहोत आपण. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले भूषण गवई यांचा देखील त्या मनवादी फडव्यांना अवमान केलेला आहे. या सर्व वृत्तीचा आपण जाहीरपणाने निषेध करतो आणि शासनाला मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो की या RSSचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि त्याची जे बँकेत मालमत्ता आहे ती पण जप्त करावी आणि तात्काळ विलंब त्याच्यावर बंदी आणावी. वेळ खूप झालेला आहे. एवढे बोलून मी माझे शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जगदाळे आपले विचार व्यक्त करतील. मोर्चाला उपस्थित असलेले आमचे बंधू आणि भगिनींनो, 3-4 दिवसापूर्वी औरंगाबाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी RSSची काही माणसं एका कॉलेजवर नोंदणी करत असताना त्यांना सांगितलं की नोंदणी करू नका, कारण का ही अनगोरी संघटना असताना ह्या संघटनेची नोंदणी करायचं काय कारण आहे. तर त्यांच्यावर त्यांनी अजामीनपत्र गुन्हा दाखल झाला. त्यामुळे हे प्रकरण पेटलं गेलं. इतके दिवस RSSवर कुणीही बंदी घालत नव्हतं. जसं वल्लभभाई पटेलने मागे सांगितलं होतं की RSS पहिली बंद करा, कारण ही मनोवळादी वृत्तीची लोक आहेत. समाजामध्ये भांडण लावतात. जसं मुस्लिम मध्ये मराठामध्ये भांडण लावतात. आता मधला आरक्षणाचा विषय घ्या. त्या आरक्षणामध्ये सांगा RSSची किती माणसं होती मुंबईमध्ये. आज सध्या 2-4 दिवसापूर्वी समजा सिना नदीला पूर आला. त्या पुरामध्ये किती RSS लोकांनी सहकार्य केलं. त्यामुळे RSS ही मनवादी संघटना आपापल्यात भांडण लावून स्वतःचा बलिदा करते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये राजेश्वरीला कोणी विरोध केला तर ब्राह्मण समाजाने केला, म्हणजे मनवादी लोकांनी केला. आणि तुम्ही म्हणतात की खरंच ब्राह्मण मनवादी लोक जे हे जर चांगलं वागत असते तर स्वतःचा फायदा तरी स्वतः फायद्यासाठीच वागतात ना. मग ह्यांना आपण जोपर्यंत बंदी आणत नाही तोपर्यंत थांबणार नाही. मला वाटतं आंबेडकर चळवळीचा आज मोर्चा काढला, त्या मोर्चाला सगळे प्रतिसाद दिला. सिद्ध पुढे असंच हे RSSवर आंदोलन केल्याशिवाय त्याला पर्याय नाही, आपण दिल्याशिवाय पर्याय नाही. येणाऱ्या काळामध्ये असंच सहकार्य करा एवढी विनंती करतो. जय भीम, जय शिवराय. त्यानंतर आंबेडकर चळवळीचे गणेश शिंदे आपले विचार व्यक्त करतील. अगदी 2 मिनिटात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जाणता छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर विचाराचा हे महाराष्ट्र आहे. सर्व पत्रकार बांधव, वार्षिक पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, सर्व माता भगिनी आज उन्हामध्ये थांबलेले आहेत. अजून थोडा तुमचा जास्त वेळ घेणार नाही आम्ही. आज हे RSSच्या बाबतीमध्ये जे काय मोर्चे चालले आहेत, नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये आमच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचा एक डोळा रिकामा करून त्याचे हातपाय तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं तर महाराष्ट्रामध्ये दलितावर, मातंगावर, मुस्लिमावर तर अन्याय होत असतील तर आम्हाला रोडवर यायला काय हरकत नाही. पण आम्ही संविधानावर चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहेत. आम्ही कायदा कुठला हातात घेणार नाही आणि डिपार्टमेंट बांधव यांना कुठला त्रास होणार नाही. आज बार्शी तालुक्यामध्ये व्यापारी वर्गाने आम्हाला चांगलं सहकार्य करून बंदचा प्रतिसाद दिला आणि आम्ही आज सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि जास्त काय वेळ घेत नाही. आज ही जी काय निवेदन वगैरे दिलेले ते तहसीलदार साहेबांनी निवेदन सर्वांचे स्वीकारावे. आम्ही काय जास्त वेळ घेणार नाही. आणि दलित बांधवांना, मुस्लिमाला, मातंगाला, अल्पसंख्याक जातीला न्याय द्या, यांच्यावर अन्याय करू नका. आणि अन्याय तर केला तर वंचित बहुजन आघाडी बार्शी तालुका महाराष्ट्रावर रोडवर आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर आमच्या आंबेडकरी चळवळीचे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विवेकभाई गच्छू ते आपल्याला मार्गदर्शन करतील. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं 350 वर्षापूर्वी लोकशाहीचा पाया घातला, ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज
या देशामध्ये समानतेची चळवळ सर्वात अगोदर सुरू केली. मुलींसाठी 1841 साली पहिली शाळा सुरू केली, ते महात्मा ज्योतिबा फुले. या देशामध्ये आरक्षणाची चळवळ खऱ्या अर्थानं सुरुवात करणारे छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी सांगितलं की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती तुम्हा आम्हा शोषितांच्या वंचितांच्या तळहातावर तरलेली आहे. ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माँसाहेब जिजाऊ, माता रमाई, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता माँसाहेब अहिल्याबाई होळकर, या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणच्या मनोवादी आरएसएसच्या पिलावळींना जाब देण्यासाठी हा आजचा खऱ्या अर्थानं मोर्चा आहे. मित्रांनो, आरएसएस ही देशाची संघटना नाहीये. आरएसएस ही देशासाठी लढणारी संघटना नाही, तर आरएसएस ही फक्त एका जातीपुरती ब्राह्मणाची संघटना आहे. आरएसएस ही बहुजनाची संघटना नाही. या ठिकाणच्या आरएसएसला मला या विचारमंचाच्या माध्यमातून सांगायचंय, अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में दम नहीं. अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में दम नहीं. लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से लड़के देखो, खंजर भी तुम्हारे और टुकड़े भी तुम्हारे. भीमा कोरेगाव 1848 28,000 पेशव्यांना कापलेला आम्ही बनावलं दे. या ठिकाणच्या आरएसएसच्या मनोवादी भडव्यांना आम्हाला सांगायचे, या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम आरएसएस करते. या देशातल्या धर्माधर्मामध्ये का जातीमध्ये भांडण लावायचं काम आरएसएस करते. कधी मुस्लिमांना जातीवरनं मारायचं, तर कधी या देशातल्या दलितांचा या ठिकाणी खून करायचा. अरे सीता मैया भी परेशान है बीजेपी के काम से. सीता मैया भी परेशान है बीजेपी के काम से. अरे सारे पैसे खा गए उसके पति के नाम से. या देशामध्ये लोकांना भावनिक करायचं, कधी रामभूमीवरनं राजकारण करायचं, कधी 370 वरनं काम करायचं, राजकारण करायचं. परंतु या देशातल्या शोषितांच्या वंचितांच्या बहुजनांच्या नोकरीचा प्रश्न कधी बघायचा नाही. या देशातल्या बहुजनांच्या भाकरीचा प्रश्न कधी बघायचा नाही. अशा प्रकारे या देशातली आरएसएस ही संघटना जाती जाती धर्माधर्मामध्ये भांडण लावून आपल्याला खेळवत ठेवत आहे. मित्रांनो, काल परवा अहमदनगर मधल्या सोनाईमध्ये आमच्या मातंग बांधवांवर त्या ठिकाणी डोळ्यामध्ये चाकू खुपसून आरएसएसच्या मनोवादी भडव्यांनी त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. या देशाचे भारताचे मुख्य सरन्यायाधीश जे राष्ट्रपतीला त्या ठिकाणी शपथ देतात, त्या राष्ट्रपतीवर सुद्धा राकेश तिवारी नावाच्या भडव्याने त्या ठिकाणी बूट मारायचं काम केलं आहे. आणि कशामुळे सुरू आहे सगळं, तर यांचं एकच काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज्ञा या ठिकाणी घटना बदलायची. हा मोर्चा या ठिकाणी त्यासाठीच आहे. अरे तुम्ही भारतीय राज्यघटना काय, भारतीय राज्यघटनेचं कवर सुद्धा आम्ही या ठिकाणी बदलू देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या आरएसएसला त्या मोर्चाच्या माध्यमातून असेल, या चळवळीच्या माध्यमातून असेल, आम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न आटोकाट करणार आहे. त्या ठिकाणी अनिल मिश्रासारखा बडवा म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलं नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं असेल तर तुझ्या का आईच्या मैत्रिणीने या ठिकाणी संविधान लिहिलं नाही का, अनिल मिश्राला आम्हाला जबाब विचारायचा आहे. या सगळ्या घटना निषेधार्ह आहेत. या सगळ्या घटनेचा आम्ही या ठिकाणी आजच्या बंदला आम्ही निषेध करतोय. बार्शीतल्या सर्व व्यापारी बांधवांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आजच्या या बंदला बार्शी बंद ठेवून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. या मोर्चामध्ये सर्व संघटना असतील, आमचे समाज बांधव असतील, या सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि बऱ्याच वेळ या ठिकाणी सर्वजण उन्हामध्ये थांबलेले आहेत. या ठिकाणी मी माझे 2 शब्द बोलून रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. यानंतर आता
महिला पुढे या. त्यानंतर परिषदेचे तहसीलदार साहेब शेख साहेब ते आपले निवेदन स्वीकारत आहेत. ज्या दर्शबंध व मोर्चाच्या माध्यमातून आपल्या ज्या भावना आहेत वंचित आघाडीच्या त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आपले बार्शीचे तहसीलदार साहेब ते करणार आहेत. तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आमचे निवेदन स्वीकारून आमच्या भावना शासनाला कळवावे. या ठिकाणी समोर असलेल्या महिलांना विनंती की त्यांनी मागे यावं. सगळे सर्व महिलांनी तहसीलदार साहेबांच्या पाठीमागे यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अतिरेकी संघटना RSSचा, देशद्रोही संघटना RSSचा. या ठिकाणी मी सन्माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमचे निवेदन या ठिकाणी उपस्थित समुदायाला वाचून दाखवा आणि आमच्या भावना जे शासनापर्यंत पोहोचतात. वंचित बहुजन आघाडीतर्फे आज धनंजय आनंदराव जगदाळे शहराध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यामार्फत जो निवेदन दिलेलं आहे तो पुढील कारवाईसाठी शासनाकडे मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवतो.